नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे। आज आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत, तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, 1-2 दिवसापासून पूर्ण सोशल मीडियावरती एक परिपत्रक फिरत आहे। टेलिग्राम, इंस्टाग्राम, यूट्यूब प्रत्येकाने त्यावरती व्हिडिओ बनवला आहे, कोणी प्रत्येक ठिकाणी ते व्हायरल झालेलं आहे। तर ते परिपत्रक असं आहे, ते तुम्ही बघू शकता। त्यात असं नमूद आहे, जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत पोलीस दलामध्ये म्हणजे ते जिल्हा पोलीस, SRPF, लोहमार्ग, कारागृह या सर्व घटकामध्ये जेवढेही पद रिक्त झाले असतील त्याचा अहवाल मागवण्यात आलेला आहे। आणि त्याची मुदत ही तुम्ही पाहू शकता, ते लवकरात लवकर म्हणजेच 1 तारखेपर्यंत सर्वांना ते त्या मेल करायचं सांगितलेलं आहे। तर यावरून समजतंय मित्रांनो, भरती ही होऊ शकते आणि त्याचे फॉर्म भरले जाऊ शकतात लवकरात लवकर। त्यामुळे जे झोपेत मुलं आहेत, भरती होणार नाही आत्ताच झाली, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, तुम्ही शांत राहू नका, आता हीच ती वेळ आहे। अभ्यास करा, वेळ वाया घालू नका आणि भरती होणार नाही असं म्हणू नका, कारण की आता तुम्ही बघितलेलं आहे। आणि जेव्हा असे पॉझिटिव्ह मेसेज येतात तर 100% मित्रांनो, मागे ही भरतीत असंच झालं होतं आणि लवकरात लवकर फॉर्म भरले आणि भरतीही झाली। ठीक आहे, असं होऊ शकतं, आचारसंहिता लागण्याच्या अगोदर तुमचे फॉर्म भरले जाऊ शकतात, जसे लोकसभेला झालं असं होऊ शकतं आणि इलेक्शन झाल्यानंतर भरती होऊ शकते। त्यामुळं कुणीही म्हणजे भरती होणार नाही ह्या विचारात राहू नका। त्यामुळं सर्वांनी आत्तापासूनच तयारी लागा। ज्या चुका मागल्या भरतीत झाल्या त्या चुकामुळे आपण घरी राहिलोय, त्या चुका आता होणार नाहीत। आणि आत्तापासूनच एक नियोजन करा, अभ्यास कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे, की अभ्यास कसा करायचा ते जाऊन बघा, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो। आणि रेग्युलर ग्राउंड करा, जमलं शक्य असेल तर अकॅडमी जॉईन करू शकता, नाहीतर गावात ग्रुप करा, ग्रुप बनवून स्वतः अभ्यास करा, स्वतः टेस्ट घ्या, आठवड्यातून 1 क्वेश्चन पेपर सोडवा। म्हणजे टेस्ट जशी अकॅडमीत होते तशी रेग्युलर तुम्ही 1 क्वेश्चन पेपर सोडली तरी काही प्रॉब्लेम नाही। आणि जे नवीन मुलं आहेत त्यांनी अगोदर गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी हे 3 विषय क्लिअर करा, त्यावरती जास्त फोकस करा। आणि GS पण करा, पण हे 3 गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला मार्क्स येतात। आणि अगोदर जर तुम्ही GSच्या नाही जायला लागले ना, GS क्लिअर होणार ना, गणित, बुद्धिमत्ता, मराठी होणार। त्यामुळं आत्तापासूनच तयारीला लागा आणि भरती कधीही होऊ शकते, लवकरात लवकर होईल ती स्वतःला सांगा की लवकरात लवकर भरती होणार आहे आणि मला ह्याच भरतीत भरती व्हायचं। भले ही ती लेट जरी झाली थोडीफार तरी काही प्रॉब्लेम नाही, पण लवकर झाली आणि आपण नंतर होईल असं म्हटलो तर आपण ह्या भरतीत 100 नाही 1000% हुकणार। परत कधी भरती तीच वाट बघावं लागणार, कारण की आता एक वातावरण झालेलं आहे। त्यामुळं भरती होण्याचे दाट चान्सेस आहेत आणि भरती होणार आहे। त्यामुळं अभ्यास करा, ग्राउंड करा, जे झोपलेले आहेत ते जागे व्हा आणि व्यवस्थित पॉझिटिव्ह वेने प्रॅक्टिस करा। चला तर थांबूया, तुम्हाला काय कुठल्या मुद्द्यावरती व्हिडिओ बनायचा असेल तर कमेंट करा। थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।